म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. ज्या ठिकाणी प्रचंड चिखल दलदल असते, त्याच दलदलीत चिखलात मनाला सुखद आनंद देणारा, सुगंध देणारा कमळाचे फूल उमलत असते. बीड जिल्ह्यात गेले काही महिन्यापासून ज्या घटना घडल्या, त्यानंतर जिल्ह्याचे वातावरण प्रदूषित झाले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. परळी तालुक्यातील पांगरी या गावचा अक्षय मुंडे 699 रँक मिळून यशस्वी झाला. ही बातमी गावातील नागरिकांना समजताच गावकऱ्यांनी अक्षय मुंडे यांची गावातून भव्य अशी मिरवणूक काढली. यावेळी अक्षय मुंडेचे आई, बहीण, इतर नातेवाईक हा निकाल ऐकून अत्यंत भावूक झाले होते. मिरवणुकीत गावकऱ्यांनी JCBतून फुलाची उधळण केली. सर्वात अगोदर अक्षयच्या आईने त्याचे औक्षण केले. त्यानंतर अक्षय मुंडे सहकार्यासह थेट गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी अक्षय मुंडे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला की माझी हलाखीची परिस्थिती असताना कोचिंगसाठी माझ्याकडे पैसे नसल्याने अकॅडमीत मला बसू दिले नाही, म्हणून स्वतःच्या हिमतीवर अभ्यास केला. यासाठी आपणास 6 वर्ष वाट पाहावी लागली. पाठीशी आईची मेहनत, बहिणीचा आशीर्वाद होता. अक्षय मुंडेचे 12वीपर्यंत शिक्षण परळी तालुक्यातच झाले. त्यानंतर त्याने BDS केले. आईने व्याजाने कर्ज काढून शिकवले. आजही महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज असल्याचे अक्षय मुंडे म्हणाले. पुणे येथे कोचिंगसाठी ॲडमिशन घेतले होते, मात्र पैसे नसल्याने मला प्रवेश मिळू शकला नाही, असेही अक्षय मुंडेचे म्हणणे आहे. कोणाला बघून UPSC करू नका. जोपर्यंत मनापासून येत नाही, प्रोसेस समजून घ्या. हे समजून घेतल्यास तुम्हाला कोचिंगची सुद्धा गरज पडणार नाही. फक्त खचून जाऊ नका. नेहमी सकारात्मक राहा. मला मिळालेल्या यशाचे श्रेय मी आईलाच देतो, असेही अक्षय मुंडे म्हणाला. अक्षय मुंडे म्हणतो, वडील हयात नाहीत, त्यामुळे माझ्या आईचा संघर्ष माझ्या डोळ्यासमोर सतत होता. माझ्याकडे हरायला काहीच शिल्लक राहिले नव्हते, फक्त जिंकायचे होते. त्यालासुद्धा थोडा उशीरच झाला, पण जिंकलो. कोविडमुळे 2 वर्ष वाया गेली. महाराष्ट्र सरकारने स्कॉलरशिप दिल्याने दिल्लीला परीक्षा देऊ शकलो. यशाचे पूर्ण श्रेय आईलाच जाते, असंही अक्षय मुंडे म्हणतो. बीड जिल्ह्यातील तरुणांना आव्हान करताना अक्षय मुंडे म्हणतो, हार मानू नका, लढत रहा, यश नक्की मिळेल. बीड जिल्ह्यातील तरुणामध्ये प्रचंड गुणवत्ता असूनही त्या गुणवत्तेला वाव मिळण्यासाठी जी साथ मिळायला हवी ती मिळत नाही, असेही अक्षय मुंडे यांचे म्हणणे आहे. बघूया आता UPSC उत्तीर्ण झालेल्या अक्षय मुंडे यांचे या वक्तव्याच्या नंतर बीड जिल्ह्यातील तरुणामध्ये एक UPSC संदर्भात काय भावना निर्माण होते, काय सांगा, काय प्रतिक्रिया असणार आहे? अभूतपूर्व स्वागत झालेलं आहे आणि कोणत्या कानाकोपऱ्यात हे स्वागत होऊ शकत नाही. मी दिल्ली सोडून पटकन माझ्या गावाला भेटायला आलोय. त्यांचे प्रेम कधीच विसरू शकत नाही आणि नेहमी प्रयत्न करत गावाला जे प्रॉब्लेम फेस करतात एज्युकेशनमध्ये ते नेहमी उभा राहील त्यांच्यासाठी. दादा काय सांगाल, अत्यंत गरीब कुटुंबातले आपण आता की पाहिले तर वडिलांना काही वर्षापूर्वी 10-15 वर्षापूर्वी निधन झालं होतं. हा संपूर्ण संघर्ष आईने केलेला आहे, तुम्हाला घडवलेला आहे. जी, काय सांगाल आई? सर्व आईचंच कष्ट आहे. आई माझी निरक्षर आहे पहिल्यापासून. तिला फक्त एवढंच माहिती होतं, आई मला पैसे दे, आई ह्याला दे. आईला काहीच माहीत नव्हतं. आईला आता बी UPSCचं UB नाही माहिती आहे, पण आईची त्या कष्टामुळे मेहनत घेतली आणि सगळं काही आईला क्रेडिट देतो मी माझ्या. कसा अभ्यास करायचा आपण, किती तास अभ्यास करायचा?
अभ्यास आता UPSC म्हणलं की खोटं नाही बोलणार मी, 10-12 तास मिनिमम करावंच लागायचा आणि शेवटच्या पिरियडमध्ये 12 तर मिनिमम करावंच लागायचा. नॉर्मली तुम्ही एक्झामच्या 5-7 महिन्याआधी 8 तास लावू शकता आणि एक्झामच्या 1-2 महिन्याआधी 10 ते 12 तास करावंच लागेल. अत्यंत खर्च प्रवास आहे. तर आता आपल्या जे इतर मुलं आहेत त्यांना काय पण काय सांगा त्यांच्यासाठी? खचून जाऊ नका, परिस्थिती काही नसते. तुम्ही श्रीमंत आहेत, गरीब आहेत, तुम्ही कोणत्या काहीही असू द्या, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, नेहमी प्रयत्न करत राहा. अगर अक्षय करू शकतंय तर अक्षयपेक्षा खूप कोणी बी करू शकतंय आणि असं मला विश्वास आहे. अक्षयच्या माघारी खूप सारे अक्षय होतील आणि मोठे अधिकारी होतील. आणि